रायगडलाच होतो शुभम सुरेश क्षेत्ररक्षण एकही धाव मिळू देत नाही तो फलंदाजाला सुंदर क्षेत्ररक्षण करतोय वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय तो सुरेंद्र आपल्या संघासाठी आणि मात्र एक धाव सुंदर गोलंदाजी आहे ती सुरेंद्रची पिंडूबाई शिरगाव संघाकडून खेळताना सुरेंद्र अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा त्याचा प्रयत्न आहे त्याला तितकी सुरेख साथ देतात क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शुभम स्ट्राईकला शुभम एक शांत अशी फलंदाजी करतो शुभम आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सुरेंद्र विजयासाठी 13 धावांचं आव्हान आहे ते तळसर संघासमोर पुन्हा एकदा सुरेंद्र काहीचा प्रेशर येतो सुरेंद्रवर आणि हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो अतिशय जबरदस्त असा टंका देतो तो सुरेंद्र अतिशय जबरदस्त असा गोलंदाज सुरेंद्र आपल्या षटकात आघाडीचा फलंदाज शुभमला त्रिफळाचित करतोय सुंदर अशी गोलंदाजी आणि या दडपणाचा पुरेपूर या दडपणाचा कितीचा फायदा उठवतो पाहूया तो सुरेंद्र आता मात्र काहीसा दडपणाखाली येतो तो तळसरचा संघ एक फलंदाज त्यांचा बाद होतो संघाची धावसंख्या 1 असताना एक महत्वाचा फलंदाज एक आघाडीचा फलंदाज बाद होतो शुभम नवीन फलंदाज पुन्हा एकदा सुरेंद्र अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाजी मात्र थोडस गचाळ यष्टीरक्षण म्हणावं लागेल तो यष्टीरक्षकामार्फत एक धाव जाते प्रत्येक धाव या ठिकाणी अनमोल आहे ते आता पिंडूबाई शिरगाव संघासाठी प्रत्येक धाव या ठिकाणी आता अनमोल आहे ती पिंडूबाई शिरगाव संघासाठी एक धाव वाचवणं अत्यंत गरजेचं आहे गोलंदाजी मार करतो तो सुरेंद्र गोलंदाजी केली होती शुभमचा बळी टिकला होता तो सुरेंद्र आता पुन्हा गोलंदाजी करतोय त्याला तोंड देतो तळसर संघाचा फलंदाज एक धाव प्रत्येक धाव वाचवण्याची गरज असताना मात्र यष्टीरक्षक काहीसा मंडावलेला दिसतोय तो पिंडूबाई शिरगाव संघाचा पुन्हा एकदा सुरेंद्र